वेलकम टू माय चॅनल MPSC स्टडी विथ स्मिता। पूर्वपरीक्षा 19 जून 2022ला होणार आहे, तर त्याची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे किंवा मी कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखलेली आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते। तर बघा, पूर्वपरीक्षेचं तसं बघायला गेलं तर काहीच महत्त्व नाही, पण पूर्वपरीक्षेशिवाय काहीही शक्य नाही आहे। तर आपल्याकडे आजपासून म्हणजे मी हे टाईमटेबल 11 तारखेपासून बनवलेलं आहे। आज 14 तारीख आहे, पण तरी पण मी 11 तारखेपासूनचं तुम्हाला शेअर करत आहे। 11 तारखेपासून मी 18 तारखेपर्यंत 18 जूनपर्यंतचं हे टाईमटेबल बनवलेलं आहे। तर माझ्याकडे 4 स्लॉट मला मिळतात। प्रत्येक स्लॉट हा माझा 20 दिवसाचा आहे। असे 3 स्लॉट आहेत आणि चौथा स्लॉट फक्त 8 दिवसाचा आहे, जो मी रिव्हिजन आणि टेस्ट पेपर सोडवण्यासाठी शिल्लक ठेवलेला आहे। तर आता मी तुम्हाला सांगते की सकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये 4 तास आपल्याला मिळतात। तर या 4 तासाचा उपयोग आपण आपल्या अभ्यासासाठी करून घेऊ शकतो। तुम्ही वर्किंग वुमन असा किंवा हाऊसवाईफ असा किंवा फुल टाईम स्टडी करणाऱ्या स्टुडंट असा, सकाळचे 4 तास जर तुम्ही दिला तर GS पेपरमधला एक कुठलाही सब्जेक्ट तुम्ही या टायमिंगमध्ये बऱ्यापैकी कवर करू शकता। माझा प्रिलियमचा स्टडी बऱ्यापैकी झाला असल्याने मी सध्या रिव्हिजन करते आहे, त्यामुळे मी 4 तास इथे भूगोलाला दिलेत, सकाळी 5 ते 9 वाजता। आता इथे 5 वाजता म्हणजे मी 5 वाजता सकाळी अभ्यासाला बसण्यासाठी नाही उठत, तर मी अर्धा तास अगोदर उठते। त्याच्या अर्धा तास अगोदर उठल्यामुळे एक 10 ते 15 मिनिट मी प्राणायाम मेडिटेशन करते आणि त्याच्यानंतर मी स्टडी करण्यासाठी माझं आवरून बसते। मला जो वेळ मिळतो त्या पद्धतीने हे टाईमटेबल केलेलं आहे। तर तुम्हाला जितका वेळ मिळतो तेवढा वेळ तुम्ही या टाईम स्लॉटमध्ये घालून कमी जास्त टाईम किंवा वेळेचं हे कमी जास्त करू शकता। आता मी एक वर्किंग वुमन असल्यामुळे मला जॉब पण सांभाळायला लागतो, त्यामुळे मी अशा पद्धतीनं टाईमटेबल बनवलेला आहे। मी जेवढा वेळ सकाळी मला मिळेल तेवढा वेळ मी स्टडी करायचा प्रयत्न करते। सकाळच्या वेळेत 4 तास आणि संध्याकाळच्या वेळेत 4 तास असा सकाळी GS पेपर GSचा एक सब्जेक्ट आणि संध्याकाळी GSचा दुसरा सब्जेक्ट, असे 2 सब्जेक्ट आपण कवर करायचे आहेत। आणि रात्रीचा जो वेळ मिळतो त्यावेळेला आपण CSATला वेळ देऊ शकतो। आता मी वर्किंग वुमन असल्यामुळे मला दुपारचा वेळ CSATला देता येत नाही, कारण माझी ऑफिसचीही कामं असतात, त्याच्यामुळे मी तो संध्याकाळी वेळ दिलेला आहे माझ्या CSATच्या पेपरसाठी। आणि त्यावेळेत मी तो 2 तास, 1 तास पॅसेज रीडिंगसाठी आणि 1 तास रिझनिंग आणि मॅथ्स सोडवण्यासाठी ठेवलेला आहे। तर 20 दिवसामध्ये मला माझा टोटल भूगोल आणि इकॉनॉमी हे कंप्लीट करायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्येच पॅसेज आणि रिझनिंग मॅथ्स ही मला कंप्लीट करायचं आहे। आता सकाळी 5 ते 9 या टायमिंगमध्ये सुद्धा 4 तासाचं मी कसं नियोजन केलेलं आहे, तर मी स्टडी करताना 3च तास करते आणि 3 तासामध्ये सुद्धा मी सलग स्टडी नाही बसत करायला। तर मी काय करते, पहिले 25 मिनटं स्टडी करते, परत 5 मिनटाचा ब्रेक घेते। त्या 5 मिनटाच्या ब्रेकमध्ये मी माझी घरातली छोटी छोटी कामं उरकते आणि 5 मिनटं बरोबर झाली की मी पुन्हा येऊन माझ्या स्टडी टेबलवर बसते। अशा पद्धतीनं मी 3 तासाचा स्टडी 6 स्लॉटमध्ये करते आणि त्याच्यानंतर राहिलेला 1 तास जो असतो तो मी 3 तासामध्ये जे काही वाचलेलं आहे, जे काही अभ्यास केलेला आहे त्याचा मी क्वेश्चन आन्सर पेपर सोडवते किंवा त्याची प्रॅक्टिस करते। संध्याकाळचे 4 तास जे मी इकॉनॉमीसाठी सेट ठेवलेले आहेत, तर इथे माझा इकॉनॉमीचा स्टडी बऱ्यापैकी झालेला आहे, त्याच्यामुळे मी फक्त रिव्हिजन करते, त्यामुळे मला 2 तास पुरेसे होतात की रिव्हिजन करण्यासाठी किंवा रीडिंग करण्यासाठी किंवा माझ्या ज्या नोट्स मी काढलेल्या आहेत त्या वाचण्यासाठी मला 2 तास पुरेसे होतात। रोजचे 2 तास जर मी 20 दिवस काढले तर माझा इकॉनॉमी कंप्लीट होऊन जातो, त्यामुळे मी इथे 2 तास दिलेले आहेत आणि 1 तास क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस करण्यासाठी आणि उरलेला 1 तास जो आहे तो डेलीचा संध्याकाळचा 1 तास जो आहे तो मी माझ्या करंट अफेअरसाठी ठेवलेला आहे। करंट अफेअर केलं नाही तर 15 प्रश्न करंट अफेअरवरती येतात आणि बाकीच्या GSमध्ये सुद्धा करंटला धरूनच क्वेश्चन पडतात, त्यामुळे करंट अफेअरवरती फोकस करणं फार गरजेचं आहे। आणि आपल्याकडे अजून 2 महिने आहेत, त्यामुळे 2 महिन्यात आपण पूर्ण वर्षभराचं करंट अफेअर कंप्लीट करून घेऊ शकतो। तर त्याच्यासाठी आपल्याला डेली न्यूजपेपर वाचण्याची काही गरज नाही आहे। आपल्याकडं वार्षिकी आपल्याला मिळतात, अभिनव
किंवा पृथ्वी अकॅडमीचं, ह्या ज्या वार्षिकी आहेत त्या घेऊन आपण त्याच्यातले बऱ्यापैकी मुद्दे कंप्लीट करत जायचं आणि GSला धरून मुद्दे कंप्लीट करत गेलं तर त्याचा अभ्यासही नीट होतो आणि क्वेश्चनही चांगले सुटतात. त्याच्यानंतर रात्रीचा जो स्लॉट आहे, जेवून बसल्यानंतर मी रात्रीच्या स्लॉटमध्ये पॅसेज रिडिंगला घेते. तर त्याच्यामध्ये पॅसेज रिडिंग करत असताना वेळ लावून मी 10 पॅसेज सोडवते. मग ते कुठलेही असू देत, कुठलीही प्रश्नपत्रिका नाही सोडवत, पण जे काय पॅसेज मी सोडवणार आहे ते वेळ लावून सोडवते, जेणेकरून परीक्षेमध्ये माझं स्पीड मला बिल्ड करता येईल, वाढवता येईल. आणि 1 तास मी रिझनिंग करते. मग त्याच्यामध्ये पण मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलेलं आहे की कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न पडलेले आहेत, कुठल्या टॉपिकवरती कमी पडलेले आहेत आणि कमी प्रश्न पडलेत पण प्रत्येक वर्षी प्रश्न पडलेत असे टॉपिक कुठले, तर त्याचं मी एक वेगळं ॲनालिसिस करून मेन्शन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी ते टॉपिक कवर करत चालले. तर एका तासामध्ये माझे कमीत कमी 2 ते 3 टॉपिक होतातच. तर मी ते एका तासामध्ये जेवढे काही टॉपिक होतील तेवढे मी ते कवर करत चाललेले आहे. आता हे जे टाईम टेबल आहे ते सोमवार ते शनिवारपर्यंतचं आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत मी रोज 10 तासाचा टाईम काढायचं ठरवले. पण कधी कधी होतं असं की आपल्याला ऑफिसमधून वेळ कमी मिळतो किंवा घरी कामाचा लोड होतो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा वेळेला एखाद्या वेळेस आपला अभ्यास कमी होतो, पण आपण सरासरी 10 तास अभ्यास होईल या हिशोबाने हे टाईमटेबल मी केलेलं आहे. मला होतात माझे 11 तारखेपासून आजपर्यंत मी 8 तास 9 तास असं सरासरी माझं 9 साडेनऊ तास रोज अभ्यास होतो. या पद्धतीने मी चाललेले आहे. तर आज 15 तारीख आहे. गेल्या 5 दिवसात भूगोल माझं बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे 50% तरी भूगोल रिव्हिजन कंप्लीट झाले. क्वेश्चन आन्सर पेपर पण मी सोडवलेत आणि इकॉनॉमी पण माझं बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. तर मी संडे हा फुल मी संडे हा मी पूर्ण रिकामा ठेवलेला आहे. या दिवशी मला ऑफिसला सुट्टी आहे किंवा मी घरी आहे म्हणून मी घरची कामं करेन किंवा कुठंतरी फिरायला जाईन, बाहेर पाहुण्यांच्याकडे जाईन. तर हे सगळे कार्यक्रम मी बंद केलेत. संडेला मी फक्त आणि फक्त मला पूर्ण जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी स्टडीसाठी ठेवलेला आहे राखून. तर यामध्ये मला आठवडाभरामध्ये मी जे काही वाचलेलं आहे, जे काही रिव्हिजन केलेलं आहे त्याची तर शॉर्ट रिव्हिजन करायचीच आहे. पण अजून एक करायचं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, क्वेश्चन पेपर ते मी वेळ लावून सोडवणार आहे. अजून तर काही नाही, अजून संडे यायचा आहे माझा. 11 तारखेनंतरचा संडे माझा 17 तारखेला येणार. तर त्या दिवशी मी GSचा आणि CSATचा 2-2 तासाचा वेळ लावून दोन्ही पेपर मी सोडवणार आहे आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनच पेपर सोडवणार आहे मी. कारण त्याच्यामधलेच बरेच क्वेश्चन रिपीट असतात. 20% क्वेश्चन हे रिपीट होत असतात. तर अशा पद्धतीनं हे 20 दिवस संपल्यानंतर पुढचे 20 दिवस जे आहेत 1 मे ते 20 मेपर्यंत, तर त्याच्यामध्ये मी सकाळी सामान्य विज्ञान ठेवले आणि संध्याकाळच्या स्लॉटमध्ये पर्यावरण ठेवले. आता इथे पर्यावरणाचा सिलेबस फार कमी आहे, मोजकेच टॉपिक आहेत आणि बऱ्यापैकी ते सोपे पण आहेत. त्याच्यामुळे 4 तास तिथे लागत नाहीत. म्हणून मी गेल्या 20 दिवसामध्ये जेवढा माझा करंट अफेअरचा स्टडी मागं पडलेला आहे तो मी तिथे कवर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इथे CSATचा सराव करणार आहे. पुन्हा इथेच रिपीट, इथं मला 2च टेस्ट द्यायला मिळत होत्या, तर इथे माझे 3 रविवार आलेत पुढच्या 20 दिवसामध्ये. त्यामुळे इथे माझे 3 पेपर GSचे आणि 3 पेपर CSATचे सोडवून होतील. त्याच्यानंतर पुढच्या 21/5/2022 ते 9/6/2022पर्यंत तिसरा माझा स्लॉट येणार आहे. त्याच्यामध्ये मी राज्यशास्त्र, कारण राज्यशास्त्र मी अगोदर 11 तारखेच्या पण अगोदर 20 दिवस मी राज्यशास्त्राची रिव्हिजन केलेली आहे. तर तरीसुद्धा म्हणून मी इथे त्याला तिसऱ्या स्लॉटमध्ये टाकले, माझं हे होऊ नये म्हणून, विसरणं होऊ नये म्हणून. तर इथे मी राज्यशास्त्र 4 तास, इथे इतिहास पण मी इतिहासचा सिलेबस फार फास्ट आहे. त्यामुळं इतिहासचं काय करावं आणि काय नको काही समजत नाही. म्हणून मी इथं काय केलेलं आहे की मी प्राचीन इतिहासावरती जास्त भर दिलेला आहे. कारण आपल्याला 5 ते 7 प्रश्न प्राचीन इतिहासावरती पडतात आणि ते माहिती असतात आपल्याला की कुठल्या टॉपिकवरून येणार आहेत. त्यामुळं मी प्राचीन इतिहासावरती फोकस केला आहे. मध्ययुगीन इतिहास पण मी बऱ्यापैकी केलेला आहे आणि आधुनिक इतिहासामधले सुद्धा मेन्सला जे काही टॉपिक लागणार आहेत आपल्याला, मेन्समध्ये ज्याच्यावरती क्वेश्चन वारंवार विचारले गेलेले आहेत, असेच टॉपिक मी कंप्लीट केलेले आहेत आणि त्याचीच रिव्हिजन मी आता करणार आहे. त्यामुळे इतिहासला मी जास्त वेळ देत बसणार नाही. त्यामुळे मी करंट अफेअर जे काही माझं मागं पडलेलं आहे ते करंट अफेअरला मी इथं जास्त वेळ दिलेला आहे.
त्याच्यानंतर मग पुढं CSAT वगैरे आहेच. आणि मग एवढं झाल्यानंतर 60 दिवस आपले कंप्लीट होतात आणि जेव्हा आपले 10 जून उजाडतो त्यावेळेला आपला 4था टप्पा येतो. तर तिथे आपल्याला डेली सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास आणि रात्री जमलं तर 11च्या पुढं मी टाईम वाढवायचं ठरवले. तर इथे मला जेवढा आपण CSATला वेळ देणार आहे तेवढा GSला पण वेळ द्यायचा आहे. म्हणजे असं करायचं नाही की GS जास्त करायचं आहे आणि CSATला कमी वेळ द्यायचा आहे. तर 4 तास तुम्ही GS करत असाल तर 4 तास तुम्ही CSATला द्यायलाच पाहिजे, 2 तास तुम्ही करंट अफेअरला. तर अशा पद्धतीनं डेली मी 2 तास रिव्हिजन GSची आणि 2 तास क्वेश्चन पेपर सोडवणे. त्याच्यानंतर 2 तास सराव मी CSATचा करेन आणि 2 तास क्वेश्चन पेपर सोडवेल. अशा पद्धतीनं शेवटचे 8 दिवस फक्त आणि फक्त मी क्वेश्चन पेपर सोडवणार आहे. तर अशा पद्धतीनं मी माझं स्ट्रॅटेजी आखलेली आहे. मी याच्या प्रमाणे आता चालतही आहे. गेले 5 दिवस मी बऱ्यापैकी वर्क केलेलं आहे याच्यावरती आणि मला खूप समाधान वाटत आहे की माझा अभ्यास खूप चांगला होत आहे. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की ग्रेट थिंग्स नेवर कम्स फ्रॉम कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोनमधून कुठल्याच चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. थोडंसं आपला कम्फर्ट झोन आपल्याला सोडावा लागेल आणि आपल्याला पुढे जावं लागेल.